विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संपूर्ण हा अहवाल अध्यक्ष महोदय हजारो पेजचा अहवाल अध्यक्ष महोदय या ठिकाणी तयार होतो. मोठ्या प्रमाणात त्याचं वाचन करावं लागते आणि त्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्नांनी शासकीय कामकाज यशस्वीपणे पेपरलेस करण्यात आले असून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभेत घेतलेल्या निर्णयानुसार समिती हा अहवाल पेपरलेस करून विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. आश्वासन समितीच्या बैठकीमध्ये सन्माननीय आमदार उपस्थित राहतात. त्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे व मंत्रालयामधील वरिष्ठ अधिकारी अध्यक्ष महोदय त्या बैठकीमध्ये उपस्थित राहिले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव आम्ही सभागृहामध्ये आणू. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2016च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकूण 1188 आश्वासन देण्यात आले. त्यामध्ये विधानसभा आश्वासन समितीने एकूण 11 बैठकी घेऊन त्यापैकी 491 आश्वासन समितीचं वाचन करून निकाली काढले. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय 53 आश्वासनासंदर्भात विभागीय साक्षी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही घेणार आहे. तसेच अध्यक्ष महोदय प्रलंबित आश्वासन एकूण 5204 एवढे आहेत. तसेच अध्यक्ष महोदय मुख्य सचिवांनी अध्यक्ष महोदय एका महिन्यामध्ये किमान या आश्वासनासंदर्भात प्रशासनाची एक बैठक घ्यावी. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय जे मंत्री या ठिकाणी आश्वासन देतात, या सभागृहाच्या सगळ्या आमदारांच्या भावना असतात, महाराष्ट्राचे प्रश्न असतात. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासंदर्भात आपल्या दालनामध्ये जर त्याच्या बैठकी घेतल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आश्वासन प्रलंबित राहणार नाही. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती करतो, कारण आज या सभागृहामधले अध्यक्ष एवढे डिसिप्लिनप्रमाणे सभागृह चालवतात, शिस्तीने सभागृह चालवतात. त्या शिस्तीने अध्यक्ष महोदय आश्वासन समितीच्या बैठका झाल्या पाहिजे. आश्वासन समितीमध्ये बैठकीमध्ये जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्रातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले पाहिजे, कारण की आम्ही 9-9 तास अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाचन घेतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतो अध्यक्ष महोदय. पण त्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय जर या पद्धतीनं अधिकारी उपस्थित राहिले नाही अध्यक्ष महोदय तर आम्ही समितीतर्फे कारवाई करू. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मंत्र्यांनी सुद्धा या सभागृहामध्ये जे आश्वासन देतात त्या संदर्भामध्ये मंत्र्यांनी सुद्धा आमदारांच्या भावना, महाराष्ट्र जनतेच्या भावना डोळ्यासमोर ठेवून त्याच्या बैठकी आपल्या दालनामध्ये घेतल्या पाहिजे, जेणेकरून हे आश्वासन पूर्ण होईल. आपण अध्यक्षमध्ये वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. महत्वाचा विषय नाही अध्यक्ष महाराज, आपल्या नेतृत्वामध्ये संसदीय कामकाज धारदार व्हावं, त्या प्रभावी व्हावं या दृष्टीने सर्वच जण सूचना देतात आणि आपण सुद्धा या संदर्भामध्ये नेहमी निर्देश देता. शेवटी आम्ही तुम्ही आज आहोत, उद्या